आपल्याला मस्त असं ज्वारीच्या भाकरी बरोबर हा चूर कांदा खायचा आहे। तर आपल्या शेतातल्या तुरी आहेत या गावरान तुरी पांढऱ्या आणि कपाशीच्या कडेने शेतात लावलेल्या होत्या। तर आता याची डाळ करायची आहे तुरीची, कारण आता उन्हाळा सुरू झालाय, फेब्रुवारीमध्ये छान असं ऊन पडतं। तर आपण वाळवणाचे पदार्थ डाळी दुळी हे छान असं वाळवून घेतो। तर आता मी या तुरी निसून घेते। तर हे पहा अशा पद्धतीने इथं कुच्चर तुरी यामध्ये निघतात, किडक्या कुच्चर। तर ह्या सर्व आपल्याला काढून टाकायच्या आहेत अगोदर। तर आता हे सर्व तुरी निसून घेतो व्यवस्थित आणि मग आपण याची करणार आहोत डाळ। तर ही तुरीची डाळ कशी करतात जात्यावर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। भावाच्या गमाळ्यामध्ये सात फिर गुरु भावाच्या गमाळ्यामध्ये सात फिर गुरु काय डाळ मस्त झाली। चार आठे तर आता सर्व तुरी आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि सोलरचं गरम पाणी मी तुरी भिजत घालण्यासाठी घेतलेलं आहे। तर संध्याकाळी 6 वाजता मी या तुरी गरम पाण्यामध्ये भिजायला टाकल्यात। तर जास्त गरम पाणीही आपल्याला घ्यायचं नाही, थोडंसं काटामोड कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने संध्याकाळी 6 वाजता आपल्याला या तुरी भिजायला घालायच्या आहेत। आणि रात्रभर जेव्हा तुरी भिजतात तर तेव्हा खूप सुंदर अशा तुरी आपल्या फुगतात आणि अजिबात त्यामध्ये बारीक तुरी किंवा गडंगणे राहत नाही। तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी आपण ह्या तुरी उपसून घेतलेल्या आहेत। तर पहा किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत तुरी आणि आपल्याला आता छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत या तुरी। तर आपल्या तुरी वाळल्यानंतर आज आम्ही आलेलो आहोत जात्यावर तुरीची डाळ करण्यासाठी। तर खूप सुंदर तुरी वाळलेल्या आहेत, पण आता थोडंसं गरम करून घेऊया कारण ऊन आहे भरपूर आणि तुरी गरम करून घेतल्यानंतर जात्यावर जेव्हा आपण डाळ करतो ना तर तेव्हा एकदम पटपट असं त्यामधून टरफलं बाजूला होतात। डाळ भरडायला आहे ना जास्त धान्य जात्यावर टाकावं लागतं आणि बारीक जर पीठ करायचं असलं ना थोडं धान्य टाकून आणि हळूहळू दळायचं आणि डाळ जेव्हा भरडायची असते डाळ करायची असते त्यावेळी पटपट दळून आणि करायचं, जास्त धान्य यामध्ये पडलं पाहिजे। पहिल्या बायकांची दिवसाची सुरुवातच जात्यावरच्या ओव्यानी व्हायची, कारण त्यांना जात्यावर दळल्याशिवाय पर्याय नव्हता। तर त्यांची सुरुवात जात्यावरच्या गाण्यानीच व्हायची आणि आता आपल्याला त्यातलं काहीही येत नाही। तर अशा पद्धतीने ही जात्यावर छान अशी आपण तुरीची डाळ भरडवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही व्यवस्थित अशी नीटनेटकी करायची आहे। तर या चाळण्या आहेत 2 आपल्याकडं, एक बारीक छिद्राची चाळणी आहे आणि एक थोडीशी त्यापेक्षा मोठ्या छिद्राची चाळणी आहे। तर या दोन्ही चाळण्यामधून आपल्याला ही डाळ चाळून घ्यायची आहे। तर जात्यावर जेव्हा आपण डाळ करतो ना तर तेव्हा आपल्याला असेच कष्ट पडतात, थोडंसं ही काम करावं लागतं जास्त। तर अशा पद्धतीने ही छोट्या चाळणीतून आपण ही डाळ चाळून घेतली आणि मग मोठ्या चाळणीतून चाळल्यावर जो चूर आहे तर तो इथं पडलेला आहे आणि या घमेल्यामध्ये बारीक चूर पडलेला आहे। या चाळणीतून एकदम छान असा आपल्याला अख्खी डाळ मिळते। तर अशा पद्धतीने ही चाळून आम्ही डाळ काढलेली आहे आणि आता याचे साल्ट जे असतात ते कसे बाहेर काढायचे, तर अशा पद्धतीने मी सुपानी ही पाखडलेलं आहे, पूर्ण अशी डाळ पाखडून घेतलेली आहे। तर त्यामधील ज्या तुरी आहेत त्याही थोड्याशा आपण बाजूला केलेल्या आहेत आणि जे साल्ट आहेत तेही आपण अशा पद्धतीने बाजूला केलेले आहेत आणि खूप सुंदर डाळ आपली पिवळी धमक अशी झालेली आहे। तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने आपण हरभऱ्याची डाळ, मठाची डाळ, मुगाची डाळ, तर उन्हाळ्यामध्ये आपण पापड करतो तर पापडासाठीही आपण अशा पद्धतीने डाळी करू शकतो। तर आपला शेतमाळा या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर नक्की जाऊन पहा, खूप सुंदर असा व्हिडिओ आहे। तर मैत्रिणींनो, हा बारीक चूर आहे एकदम डाळीतून निघालेला, आपण चाळून काढलेला। तर डाळ कांदा खूप सुंदर असा लागतो या चुराचा। तर आपण या डाळ कांदा ही रेसिपी ही आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत आज।
तर ही मोठी मोठी डाळ अशा पद्धतीने झाली, त्यापेक्षा थोडीशी अर्धली डाळ या पद्धतीने झाली आणि डाळ कांदा करण्यासाठी बारीक असा चूर पण झालेला आहे। तर घरी आल्यावर या तुरी व्यवस्थित अशा निसून घेतल्या, तुरीची डाळ निसून घेतली, तर थोड्याशा तुरी यामध्ये निघाल्या आणि त्या पण पुन्हा वरुट्याने रगडून आणि त्यामध्ये टाकून दिल्या। तर खूप छान तुरीची डाळ आपली झालेली आहे। तर तुम्हाला तुरीच्या डाळीचं आपलं घरगुती तुरीच्या गावरान डाळीचं वरण मी नक्कीच दाखवीन। पण आज नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला तर पाहिलेलंच आहे, तर आपण जात्यावर छान अशी घरची तुरीची डाळ केलेली आहे, तुरी भिजायला घालून। आणि तर अशा पद्धतीने आपली ही घरची डाळ तयार झालेली आहे, एकदम छान अशी। तर आपण याचं छान असं वरण पण एकदा करून दाखवीन मी तुम्हाला। तर खूप सुंदर असं तुरीच्या डाळीचं वरण होतं। आणि आपण जेव्हा जात्यावर डाळ करतो ना, तर त्यावेळेस असा चूर हा निघतोच। तर कारण काय होतं, जात दगडाचं असतं, त्यामुळे काही बारीक काही जाड असं होतच। तर एवढी छान अशी डाळ पण निघाली, पण त्याबरोबर चूर पण निघाला। तर आज आपण आपल्या किचन मध्ये करणार आहोत कांदा चूर आणि ज्वारीच्या भाकरी। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे हा तुरीच्या डाळीचा चूर कांदा घालून कसा करायचा। तर खूप सुंदर चविष्ट असा तुरीच्या डाळीचा कांदा चूर आपण करणार आहोत। तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा। तर आता हा चूर आहे ना, आपण अगोदर भिजायला टाकू। तर अर्धा तास याला भिजू देऊ आणि मग छान तोपर्यंत कांदा कापून तयारी करू। तर आपला डाळीचा चूर छान असा इथं भिजलेला आहे आणि इथं आता कांदा कापून घेतलाय, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण। तर लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेऊ आपण मिक्सर मध्ये। तर आपण इथे हिरवी मिरची घातलेली आहे, कारण एकदम गावरान अशा पद्धतीचा आपण चूर कांदा करणार आहोत। कांदा जास्त घातला तरीही चालतो, आवडत असेल तर कांदा जास्त घातला तरी चालन, खूप सुंदर लागतो चूर कांदा। हिंग, हळद, चवीपुरतं मीठ। मस्त असा आपला मसाला तयार झालाय। कोथिंबीर घालायची ताजी ताजी। तर हा भिजलेला तूर डाळीचा घालायचा याच्यामध्ये आता। सगळा मसाला मिक्स करून घेतला, आता पाणी टाकून छान असं मऊ शिजवून घेऊ मस्त। तर जुन्या लोकांचं हे खूप आवडीचं असं जेवण राहायचं, कारण काय व्हायचं, घरचं धान्य असायचं, डाळी दुळी आणि सर्व धान्य कडधान्य घरचं असायचं आणि घरी तयार केलेल्या या डाळी असायच्या। तर त्यामुळे त्या खूपच छान अशा चविष्ट लागायच्या। तर पहिल्या लोकांचं असंच जेवण शेतात जाताना ते भाकरी बरोबर बांधून नेत असत। तर आम्हीही लहानपणी अशाच पद्धतीने हे जेवण खाल्लेलं आहे। तर मैत्रिणींनो, आता इथं केलेली आहे ज्वारीची भाकरी। तर आपण पण आज गावरान अशा पद्धतीने हा कांदा चूर आणि ज्वारीची भाकरी केलेली आहे। तर किती सुंदर असा आपला हा कांदा चूर झालेला आहे तयार। आणि आता आपण ज्वारीच्या भाकरीवर हा कांदा चूर अशा पद्धतीने टाकून घेऊ आणि आपल्या रानात जायची शिदोरी तयार करूया। तर मैत्रिणींनो, खूप छान फील होतं अशा पद्धतीने हे सर्व केल्यानंतर। तर इथं काकडी घेतलेली आहे, तर हा कांदा आपण हाताने फोडणार आहोत, तर एका बुक्कीत हा कांदा फुटला पाहिजे। तर अशा पद्धतीने हा कांदाही आपण शिदोरीवर ठेवून घेतलेला आहे आणि छान असं आता आपण करणार आहोत जेवण। आपली चूर कांद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरूर करून पहा असा चूर कांदा। तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये।
माझ्या तोंडाला यायला लागलं आता पाणी आणि मी बसणार आहे जेवायला. तर या सर्वांनी जेवायला.